नमस्कार मित्रांनो, आपल्या एम-पी-एस-सी पल्स या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आजचा टॉपिक हा पूर्णतः वेगळा आहे, पण अत्यंत असा महत्त्वाचा टॉपिक आहे. ह्या डेफिनेशन ज्या आहेत आपण महाराष्ट्राचा जो पाहणी अहवाल रिलीज होतो, त्यातून घेतलेल्या आहेत. खूप वेगळ्या अशा डेफिनेशन आहेत पण एक्झामला इम्पॉर्टंट आहेत आणि अगोदर यावरती क्वेश्चन पण आलेले आहेत. आपण पाहूया की कोणत्या अशा डेफिनेशन आहेत. याची पी-डी-एफ पण मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करतो. तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. हे पूर्ण जे डेफिनेशन येतात ह्या पाहणी अहवालामध्ये येतात. पाहणी अहवालमधून येतात. त्यामुळे एक्झामला या अगोदर पण विचारल्या येतात आणि येणाऱ्या आपल्या पूर्व आणि मुख्य असं दोन्हीला पण विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्याची पहिलं जे आहे ते मध्यंक वय मीडियन एज यावरती अगोदर नाही आलेलं क्वेश्चन, पण यानंतर येऊ शकतो. लोकसंख्येला समान आकाराच्या 2 भागामध्ये विभागणारे वय अ, म्हणजे आता जसं की एक एज असतं, त्याच्यामध्ये लोकसंख्येला 2 समान आकाराच्या 2 भागामध्ये विभागणारं वय असतं. जसं की मध्यांकापेक्षा जास्त व कमी वयाच्या व्यक्तीची संख्या समान असते. हे एक लक्षात घ्या इथे. हे बघितलं गेलं तर भारताच्या बाबतीत हे वय आहे सध्या 29.2 आणि तेच महाराष्ट्राच्या बाबतीत आहे 31.3. एक साधारणतः यावरून हा एक एक अंदाज लावता येतो तुम्हाला. आणि आणखीन एक सांगतो, केरळचं वय आहे ना, यापेक्षा महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. आणि तर त्यावरून कळतं तुम्हाला, की ज्या राज्यामध्ये वगैरे विकास वगैरे झालेला आहे, जसं की जापानचं जे मध्यंकी एज आहे ते खूप पुढे गेलेलं आहे. तर आपण मग यावरून एकच अंदाज लावू शकतो, की महाराष्ट्राचं जी मीडियन एज आहे, ते भारतापेक्षा नक्कीच जास्त असणार आहे. कारण की डेव्हलपमेंटच्या बाबत ओव्हरऑल विचार केला तर महाराष्ट्र हा पुढारलेला आहे. त्यानंतर हे अवलंबित्वाचं प्रमाण म्हणजे जी लोकसंख्या सध्या आपल्या देशामध्ये किंवा ओव्हरऑल की ज्याच्यावरती अ, जे की डिपेंड असतात दुसऱ्या कर्त्या पुरुषावर या कर्त्या लोकसंख्येवर त्याला अवलंबित्वाचं प्रमाण म्हणतात. तर ही लोकसंख्येचं एज जे आहे ते 0 ते 14 वर्ष आणि 60+ वर्ष लोकसंख्या आहे ना, यांना म्हणतात अवलंबित्व असणारी लोकसंख्या. तर कर्ती म्हणजे जे कार्य करतात असे वय कोणतं आहे तर ते 15 ते 59 या लोकसंख्येला आपण सध्या कर्ते लोकसंख्या किंवा हे तर हे काम करणारी लोकसंख्या असं म्हणलं जातात. याला गुणिले जर 1000 केलं तर हे प्रमाण निघतं. एक लक्षात घ्या. त्यानंतर महत्त्वाच्या खाली डेफिनेशन आहेत लोकसंख्येच्या बाबत. लोकसंख्या वाढीचा दर हे माहिती तुम्हाला विशिष्ट कालावधीत व्यक्तीच्या संख्येत होणारा बदल म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर आहे. त्यानंतर जन्मदर म्हणजे एका वर्षातील जीवित जन्माची संख्या भागिले मध्यवर्ती एकूण लोकसंख्या गुणिले 1000 हे पण तुम्ही पाहिलंय. त्यानंतर मृत्यूदरामध्ये एका वर्षातील मृत्यूंची संख्या भागिले मध्यवर्ती एकूण लोकसंख्या गुणिले 1000 हे तुम्ही या अगोदर पण वाचलंच असेल. त्यानंतर ह्या डेफिनेशन येतात सायन्समध्ये यावरती क्वेश्चन विचारला होता. नवजात शिशु मृत्यू दर हे 0 ते 28 दिवसापर्यंत एखादं समजा अ, लहान मूल जन्माला आलं, तर ते 0 डेज पासून 28 डेज पर्यंत होईपर्यंत त्याला आपण शिशु म्हणतो. त्यानंतर तेच मूल ज एका वर्षाचं होईपर्यंत आपण त्याला अर्भक म्हणतो. हे एक लक्षात ठेवा. यावरतीच क्वेश्चन आला होता, की अर्भक म्हणजे काय तर 1 इयर. हे कसं लक्षात ठेवायचं? इन्फंट मॉर्टिलिटी रेट तर ते असं एक केलं होतं मी. IR इथलं 1 वर्ष असं कन्सिडर करा तुम्ही आणि त्यानं 5 वर्ष म्हणजे बालक जे असतात म्हणतात ना, तर ते बालक म्हणजे 5 वर्षापर्यंत जे असतं त्याला बालक म्हणतात. हे एक लक्षात ठेवा. हे सर्व हे अगोदर लक्षात ठेवा. त्यानंतर यांचा रेट काढायचा म्हणलं तर सर्व दरांसाठी त्याच वर्षातील जीवित जन्माची संख्या म्हणजे भागिले गुणिले 1000 हे करायचं. त्यानंतर एकूण जनन दर स्त्रीच्या संपूर्ण प्रजनन कालावधीमध्ये स्त्रीला होणारी सरासरी मुले यावरून आपण एकूण जनन दर काढला जातो. त्यानंतर जन्माच्या वेळचे आयुर्मान, नवजात बालकांची अपेक्षित जीवनाची सरासरी वर्ष म्हणजे लिंग आणि वयोमानानुसार मृत्यू दरानुसार म्हणजे जन्माच्या वेळेसची म्हणजे नवजात बालकांची जी अपेक्षित जीवनाची सरासरी वर्ष असतात ना, त्याला म्हणतात आपण लाईफ एक्सपेक्टन्सी. त्यानंतर प्रमाण
हे माहिती आहे, स्त्री पुरुष प्रमाण स्त्रियाची संख्या भागिले पुरुषाची संख्या गुणिले 1000. ते 0 ते 6 वर्ष याच्यामध्ये पण मुलीची संख्या भागिले मुलांची संख्या गुणिले 1000 हे माता मृत्यू प्रमाण याच्याबाबत एक वेगळे हे लक्षात ठेवा. एकूण माता मृत्यू त्यानंतर भागिले जीवित जन्म आणि हा जो प्रमाण काढले जातं हा 1,00,000 यासोबत काढलं जातं. हे एक लक्षात ठेवा. जे बाकीचे आपण 1000 सोबत बघतो गुणिले, इथं मात्र वेगळं आहे की 1,00,000 मागे हे पर्सेंटेज काढलं जातं. आता हे माता मृत्यू कधी कन्सिडर केलं जातं हे पण लक्षात ठेवा. गरोदर म्हणजे गरोदरपणात किंवा एखादं बाळ जन्माला आल्याच्या नंतर तिथून पुढे 42 दिवसाच्या आत कोणत्याही कारणाने म्हणजे हेल्थचं म्हणा असा ॲक्सिडेंट वगैरे झाला तर तो भाग वेगळा. पण असं गरोदरपणाच्या कुठल्याही कॉम्प्लेक्स सिच्युएशनमुळं म्हणा किंवा काही आजारामुळं हे 42 दिवसाच्या आत जर मृत्यू आला, तर ते पण माता मृत्यू प्रमाण तर त्याला माता मृत्यू आपण कन्सिडर करतो. तर गरोदरपणात किंवा बाळंत झाल्याच्या नंतर 42 दिवसाच्या आत. हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे श्रमबल. एक एक्झाम्पल देतो मी आणि ह्या तिन्हीच्या तिन्ही डेफिनेशन तुमच्या क्लिअर होतील. अ, एक कुठलाही आता बस स्टँड कुठल्याही सिटीमध्ये जर पाहिलं असेल ना तुम्ही किंवा एखादा चौक असतो. अ, आता संभाजीनगरला का नाही एक आहे चौक. तिथे ना सकाळी ना समजा 1000 लोकं सकाळी जमा होतात कामाच्या शोधामध्ये. मग तिथे चौकामध्ये जमा होतात ते आणि एखादा कॉन्ट्रॅक्टर येतो. त्याला जेवढे लोकं पाहिजेत तेवढे घेऊन जातो. आता व्यक्ती आला आणि त्याने हे जे 1000 लोकं तिथे होते, त्याच्यातले 500 जण त्याला त्या दिवशी कामासाठी पाहिजे होते. त्याने 500 लोकाला घेऊन गेला. राहिले किती? 500. आता हे बघा 1000 तिथे जमले होते. त्याच्यातलं 500 जणाला त्याला पाहिजे होते त्या दिवसाच्या कामासाठी त्यानं 500 व्यक्तीला घेऊन गेला आणि 500 व्यक्तीला कोणीच तिथं काम द्यायला आलं नाही किंवा कोणी कॉन्ट्रॅक्टदार वगैरे आला नाही किंवा त्यांना त्या दिवशी कामच भेटलं नाही. आता एकूण जे श्रमबल होतं ना, त्याला लेबर फोर्स म्हणतो. तो होता 1000चा आकडा. कारण की म्हणजे हे जे व्यक्ती हे कामासाठी अवेलेबल होते तिथं. म्हणजे काम करणाऱ्या प्लस कामाच्या शोधात उपलब्ध असणारे व्यक्ती. हे होते 1000 बरोबर. त्यानंतर काय झालं, त्या दिवशी 500 जणांना तो एक वर्कर तो कॉन्ट्रॅक्टदार आला आणि तो घेऊन गेला. यांचे जे 500 जण आहेत ना, यांच्या हाताला काम भेटलं. मग हे काय झाले, त्या दिवशी यांनी कार्य केलं. कार्य केलं म्हणजे यांनी त्या दिवशी यांना काम भेटलं. हे तुमचं झालं कार्यशक्ती. हे जे 500 जण आहेत ना, हे झाली तुमची कार्यशक्ती. आणि जे 500 जे होते ना, ज्यांना कामच भेटलं नाही किंवा कोणी यांना घेऊनच गेलं नाही कामाला किंवा यांना कोणी कामच दिलं नाही. मग हे काय झाले? बेरोजगार. कळालं? म्हणजे लेबर फोर्स किती होता पूर्ण? 1000. त्यातल्या 500 जणाच्या हाताला काम भेटलं, ते झाले कार्यशक्ती आणि 500 जण तसेच तिथं राहिले, चौकामध्ये बसूनच राहिले. ते दिवसभर दुपारपर्यंत वाट बघितली, कोणीही त्यांना काम दिलं नाही. हे झाले 500 बेरोजगार. हे कळालं? मग आता तेच आहे बघा. कार्यशक्ती म्हणजे कोणत्याही आर्थिक कार्यात गुंतलेल्या रोजगारीत व्यक्ती ह्या 500 इथं बेरोजगार. कामाची कमतरता असल्याने काम नाही. पण कामाची मागणी आणि इच्छा आहे. म्हणजे ऑलरेडी हे 1000 जमले होते ना, त्या 500 जणांची बी इच्छा होती, की आज आम्हाला काम भेटावं. म्हणजे त्यांची इच्छा होती कामाची, त्यांची मागणी पण होती, की आम्हाला काम द्या. पण कामच नव्हतं त्या दिवशी, त्यामुळे हे बेरोजगार राहिले. हे एक लक्षात घ्या. तर आता हेच बघा, आपण ही व्हेन डायग्राम मधून पण तेच क्लिअर करतोय, की श्रमशक्तीमध्ये हे कार्यशक्ती आणि बेरोजगार हे दोन्हीचं प्लस होतं. म्हणजे दोन्ही एकत्र. ज्यांच्या हाताला काम भेटलं ते झाले कार्यशक्ती, ज्यांच्या हाताला काम नाही भेटलं ते झाले बेरोजगार. याच्यावरती नेहमी इकॉनॉमिक्समध्ये क्वेश्चन विचारला जातो, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर कामगार लोकसंख्या प्रमाण बघा. रोजगारावर असलेल्या व्यक्ती भागिले एकूण लोकसंख्या. तेच आपण पाहिलं गुणिले 100. श्रमशक्ती सहभाग दर. काम करणारे श्रमशक्ती बघा. श्रमशक्ती म्हणजे लेबर फोर्स म्हणजे सकाळी जे सगळे जमले होते लेबर ते. हे लक्षात ठेवा. मग तेच श्रमशक्ती सहभाग दर काम करणारे प्लस बेरोजगार भागिले एकूण लोकसंख्या गुणिले 1000. म्हणजे श्रमशक्ती बरोबर तुम्हाला असं सरळ टाकू शकतात. श्रमशक्ती बरोबर म्हणजे काय? तर काम करणारे प्लस बेरोजगार दोन्ही पण लेबर फोर्स हे लक्षात ठेवा. ज्यांच्या हाताला काम भेटलं त्या दिवशी ते झाले
काम करणारे. त्यानंतर स्त्रियांचा कार्य सहभाग दर तेच काम करणाऱ्या एकूण स्त्रिया भागिले एकूण स्त्री लोकसंख्या. बेरोजगार बेरोजगार व्यक्तीची संख्या भागिले श्रमबल. म्हणजे हेच बेरोजगार व्यक्तीचे आणि जे कोणी अवेलेबल होते ते भागिले इथं श्रमबल लेबर फोर्स गुणिले 100. आता मुख्य कामगार म्हणजे काय? ज्यांना 180 दिवस म्हणजे ते 6 महिन्यापेक्षा जास्त ज्यांच्या हाताला काम आहे किंवा जे कामावर आहेत त्यांना म्हणतो मुख्य कामगार. सीमांतिक कामगार म्हणजे काय बरं? ज्यांना 180 दिवसापेक्षा कमी 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीचं काम भेटतं. ज्यांच्या हाताला काम आहे त्यांना आपण सीमांतिक किंवा मार्जिनल वर्कर असं म्हणतो. आणि असंघटित कामगार अनऑर्गनाइज्ड वर्कर म्हणजे हे कसे असतात? घरगुती, स्वयंरोजगारीत किंवा मजुरीवरील कामगार ज्यांना कोणतीही सामाजिक सुरक्षा लाभ मिळत नाही. सगळ्यात महत्वाचं इथे की ज्यांना कोणतीही सामाजिक सुरक्षा लाभ मिळत नाही हे लक्षात ठेवा. कारण ते असंघटित असतात. कोणी त्यांना एखादी जिथे संघटना वगैरे उभा राहते त्यावेळेस त्या हे अशा मागण्या करतात की सामाजिक सुरक्षा वगैरे भेटली पाहिजे, कामाचे तास आम्हाला फिक्स पाहिजेत. तर इथं ते असंघटित असल्या कारणाने तसे काही लाभ भेटत नाहीत. त्यानंतर युज्युअल स्टेटस सामान्य कार्यस्थिती. याच्यामध्ये संदर्भ कालावधी आधीचे 365 दिवस जेव्हा आपण मोजतो आपण त्याच्या आधीचे 365 दिवसामध्ये त्याला किती काम भेटलं ते केलं जातं. मुख्य कार्यस्थिती म्हणजे काय? 365 दिवसात ज्या आर्थिक कार्यात तुलनेने जास्त वेळ व्यतीत केलेले ते झालं त्यांचं प्रिन्सिपल स्टेटस म्हणजे ते झालं त्यांचं मुख्य कार्य. आणि दुय्यम कार्यस्थिती म्हणजे 365 दिवसाच्या संदर्भात 30 दिवस किंवा त्याहून अधिक काळ केलेले इतर कार्य. म्हणजे हे तर मुख्य कार्य आहे, पण दुय्यम काय केलंय का 30 दिवस किंवा त्याहून अधिक काळ ज्याच्यात काम केलेले ते झालं दुय्यम कार्यस्थिती. आणि चालू आठवड्याची स्थिती म्हणजे सर्वेक्षणाच्या तारखेआधीचे मागील 7 दिवसामध्ये कोणत्याही एका दिवसामध्ये साधारणतः मला वाटतं 4 तास काम जर असेल तर ते चालू आठवड्याची स्थिती. हे एकदा चेक करून घ्या फक्त. मागील 7 दिवसात ते तर आहेच आणि त्यामध्ये परत एकच दिवस आहे. तरी पण मी एकदा सांगतो नंतर तुम्हाला वाटलं तर. ह्या ज्या डेफिनेशन आहेत स्थूल देशांतर्गत उत्पादन ह्या तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये पाहिलेल्याच आहेत. पण एक तुम्हाला इथं सांगतो मी. याच्यावरून तुम्हाला पूर्ण क्लिअर होईल. हे बघा जी-डी-पी येतं ना जी-डी-पी इथं असतो भौगोलिक हे लक्षात ठेवा. भौगोलिक सीमेच्या आत फक्त. इथे काही पाहिलं जात नाही. एकदा फक्त समजा हा जर एखादा देश असेल गोल, त्याच्या आतमध्ये जे काही आहेत त्यांनी जे काही उत्पादन घेतलं वगैरे इथं काही चेक केलं जात नाही. तो कुठल्या देशाचा आहे, काय आहे? तो फक्त भौगोलिक सीमेच्या आत आहे ना, बस संपला विषय. हे झालं इथं. पण हेच जेव्हा दुसऱ्या एखाद्या चा व्यक्ती त्यासोबत आपण व्यवहार करतोय किंवा दुसऱ्या एखाद्या देशाबरोबर हे करतोय. जेव्हा हे इथं किंवा हा नागरिक कुठल्या देशाचा आहे किंवा भारतामध्ये एखादा व्यक्ती आहे तो दुसऱ्या देशाचा नागरिक आहे. मग त्याचं उत्पादन मायनस करावं लागतंय. इथे एखादा भारतीय आहे, त्याचं उत्पादन ॲड करावं लागतंय. जेव्हा ही गोष्ट येते नागरिकत्वावरती, त्यावेळेस होतं ते राष्ट्रीय. जी-डी-पीमध्ये लक्षात ठेवा, भौगोलिक सीमा इथं काही चेक केलं जात नाही, कुठल्या देशाचा नागरिक आहे वगैरे. राष्ट्रीयमध्ये नॅशनलवरून लक्षात ठेवा तुम्ही किंवा राष्ट्रीयवरून ठेवायला की इथं सिटिझन महत्वाची येते. याच्यातून आपण घसारा मायनस केला की निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न भेटतं. आणि ह्याच उत्पन्नाला आपण लोकसंख्येने जर भागितलं तर ते येतं आपलं दरडोई उत्पन्न पर कॅपिटा इन्कम. तर ह्याच्यावरती पण क्वेश्चन आलेला असते की सगळ्यात मोजमापाची एकदम ॲक्युरेट पद्धत कोणती? तर निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. का? तर यामध्ये घसारा पण मायनस केला जातो निव्वळ नावामुळे. निव्वळ आलं की म्हणजे घसारा मायनस झालेला आहे. राष्ट्रीय आलंय त्याच्यामुळे जे काही परकीय देशाचं आहे ते त्यांना आपण मायनस केलेले आणि परकीय देशामध्ये राहून जे भारताचे नागरिक आहेत तर त्यांचं आपण ॲड केलेलं आहे. ते एक्झॅक्ट आपल्या देशाचं जे आहे ते निघतं म्हणून इथं हे महत्वाचं हे लक्षात ठेवा. बाकीचे जे आहे हे वरी तुम्ही त्यामध्ये इकॉनॉमिक्समध्ये चांगलं केलं असेल, त्या नेहमीच तुम्ही करत राहता. महसुली तूट वगैरे हे पण पाहिलं असेल, पण एक फास्टमध्ये पाहूया आपण. एकूण महसुली जमा, एकूण महसुली खर्च यातील जे फरक आहे त्याला महसुली तूट म्हणतात. महसुली म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, वारंवार होणारा जो खर्च म्हणा किंवा जी जमा असते ना त्याला आपण महसुली तूट म्हणतो. म्हणजे जसं की सरकारी कर्मचाऱ्याचा पगार आहे तो दर महिन्याला ठराविक असतोच आहे.
एखादा आपण व्याज घेतलेला एखादा आपण कर्ज घेतलेलं आहे, त्याचं व्याज ठराविक अ, महिन्याला भारत सरकार म्हणा, शासन म्हणा, ते देत राहतात. तर ते पण महसुली झालं. अशा बऱ्याच गोष्टी येतात किंवा एखादा आपण मोठा प्रकल्प मांडलेला आहे आणि त्यावरचा जो महिन्याचा मेंटेनन्सचा खर्च आहे, तो पण महसुली आहे. म्हणजे जो एकच महसुलीमध्ये लक्षात ठेवा गोष्ट, जो खर्च ठराविक काळाने वारंवार होत राहतो, त्याला म्हणतात महसुली. आणि त्यानंतर असतो दुसरा आपला भांडवली. भांडवली म्हणजे एकदाच होत असतो, एकदाच. हा परत-परत होत नाही. भांडवलीमध्ये जो खर्च आहे तो एकदाच होतो. जसं की एखादा मोठा प्रोजेक्ट उभा राहायचा आहे, तर एकदाच तो लागतो. हां, प्रोजेक्टचं मेंटेनन्स आहे ना, ते वारंवार होतं. ठराविक काळानं होत असेल तर तो जातो महसुली. पण प्रोजेक्ट उभारतो तो एकदाच. कर्ज आपण उभा करतो, तर ते झालं भांडवली. कारण की कर्ज एकदाच घेतो. त्याचं व्याज वारंवार देत राहतो, तो झाला महसुलीचा भाग. पण कर्ज घेणे एकदाच किंवा कर्ज फेडणे एकदाच, हे झालं भांडवली. हे एक लक्षात ठेवा. अर्थसंकल्पीय तूट घेऊया. अर्थसंकल्पातील एकूण जमा आणि याच्यातील जो एकूण खर्च याच्यातील फरक आहे. राजकोषीय तूट म्हणजे शासनाची भांडवली जमेतील कर्ज आणि इतर दायित्वे आणि अर्थसंकल्पीय तूट यातील फरक हे आपल्याला याच्यावरती मी प्रॉपर एक व्हिडिओ बनवतो या संपूर्ण तुटीवर. हे आता फक्त ओळख करून दिली तुम्हाला. आणि प्राथमिक तूट म्हणजे राजकोषीय तूटमधून व्याज प्रदाने वगळल्यावर येणारे जे काही राजकोषीय तूट आहे आणि त्याच्यातून जे व्याज द्यायचं आहे ना, व्याज जे आहे ते जर मायनस केलं तर आपल्याला प्राथमिक तूट भेटते. आता एक किमती निर्देशांक प्राइस इंडायसेस यामध्ये ग्राहक किंमत निर्देशांक आहे आणि घाऊक किंमत निर्देशांक आहे. तर तेच ग्राहक म्हणजे ज्या निवडक वस्तू आणि सेवांच्या ग्राहक किमतीमधील बदल असतो आणि घाऊक म्हणजे हे ठराविक कालावधीमध्ये निवडक घाऊक वस्तूच्या किमतीतील सरासरी बदल असतो. एक लक्षात ठेवा, इथं जे आहे ना ग्राहक किमतीमध्ये इथं सेवा येतात, जे की घाऊकमध्ये येत नाही. त्यानंतर वस्तूचे प्रकार, ग्राहक वस्तू स्वतःच्या व कुटुंबाच्या वापरासाठी करतात. भांडवली वस्तू, वस्तू निर्मिती करता वापरली जाणारी यंत्रसामग्री आणि प्रक्रिया अंतर्गत माल म्हणजे वस्तू निर्मिती करता निर्विष्टी म्हणून वापरतात. इनपुट म्हणून. त्यानंतर सूक्ष्म, लघु, मध्यम हे पण आपण रेट केलेलं आहे. हे एवढं हे ऊर्जा वगैरे तुम्हाला माहिती आहे. 1 मेगावॅट बरोबर 1000 किलोवॅट. 1 युनिट बरोबर 1 किलो हॉवर हे पण माहितीच आहे तुम्हाला. हे पण एक साक्षरता एक लक्षात घ्या. साक्षरता दर म्हणजे काय? 7+ वर्ष जी लोकसंख्या म्हणजे 7 वर्ष आणि त्यावरची जी लोकसंख्या ज्यांना लिहिता वाचता येतं, स्वतःच्या मातृभाषेतून आलं तरीही त्याला आपण साक्षरच कन्सिडर करतो. त्यानंतर बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक एम-पी-आय याच्यावरती नेहमी क्वेश्चन आलेला आहे. हे आपण इकॉनॉमिक्समध्ये छान करूया परत. हां, हे एक लक्षात ठेवा. मानव विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण, राहणीमान या निर्देशांकांचे भौमितिक मध्य जिओमेट्रिक मीन आहे. हे एक लक्षात ठेवा. शिक्षण, आरोग्य, शिक्षण, राहणीमान आशिरा असं लक्षात ठेवलं तुम्ही. आशिरा. हेच होतं मित्रांनो यामध्ये. जे घ्यायचं होतं मला मुख्यतः जे की तुम्ही कधी तुमच्या वाचण्यात येत नाही, ते जास्त घ्यायचं होतं, प्रयत्न होता. याची मी PDF टाकतो. तुम्हाला वाटत असेल कुठला टॉपिक आणखीन आपण छान पद्धतीने जर घेतला पाहिजे, तर ते